कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु सद्गुरु जोग महाराज की। माया ब्रह्म ऐसे म्हणती धर्म ठक अपना सरिसे लोक नागविले। विषयी लंपट शिकवी कुविद्या मनामागे नांद्या होनी फिरे। करुणी खाता पाक जिरे सुरणराई करिता अतित्याई दुःख पावे। औषध द्यावया चाळविले बाळा दावनिया गुळा दृष्टी पुढे। तरावयाधी शोधा वेदवाणी वांझट बोलणी वारा त्याची। तुका म्हणे जया पिंडाचे पाळण नघडे नारायण भेटे तया। विषयी लंपट शिकवी कुविद्या मना मागे नांद्या होऊन फिरे। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय सश्रद्ध भाविक लोकांना सावध करतात, जाग करतात। जाग करणं हे संतांचं मुख्य कार्य आहे। संतत्व या अवच्छेदकाने जगावर संत कोणता उपकार करतात असं कोणी विचारेल तर त्याचं उत्तर आहे जाग करण्याचा उपकार करतात। मज निरंतर जागविती काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती। आणि मग जे जाग करतात ते वेगवेगळ्या घटकापासून जाग करतात। झोपेतून जाग करतात म्हणजे ज्याचा विसर पडलेला आहे त्याच्याविषयी सावध करतात। जे साधनामध्ये अडथळा निर्माण करणारे आहेत, दोष आहेत, त्याच्याविषयी सावध करतात, जाग करतात। जे साधनाला सहकारी उपयोगी अशा प्रकारच्या गोष्टी आहेत त्याच्याविषयी जाग करतात। तर या अभंगात आणखीन एक वेगळीच जागृती तुकोबारायांनी आपल्याला दिलेली आहे। या अभंगात तुकोबाराय जे जाग करतात ते विशिष्ट लोकांपासून सावध राहण्याकरता जाग करतात। कोणापासून जाग करतात? जी फसवणारी मंडळी आहे त्यांच्यापासून जाग करतात। सगळ्याच क्षेत्रात फसवणारी मंडळी आहेत। पण तुकोबारायांचं ते क्षेत्र नसल्यामुळं ते सगळ्या क्षेत्राविषयी तुकोबाराय जाग नाही करत। जागो ग्राहक जागो। फसवणाऱ्याविषयी जागृतीच आहे ना ती। तुकोबाराय पारमार्थिक लोकांना सश्रद्ध लोकांना जाग करतात। कारण जसं इतर क्षेत्रामध्ये फसवणारे तसे परमार्थातही फसवणारी मंडळी कमी नाही। इतर क्षेत्रात तर नंतर आली ही मंडळी फसवणारी। अरे भारतीय संस्कृतीमध्ये परंपरेमध्ये फसवणं हा दोष पाप मानलं जात होतं। त्यामुळं माणसं शक्यतो हे इंग्रज भारतात आल्यापासून फसवणं जास्त सुरू झालं। आणि मग आता आपल्यातली माणसं एवढी त्याच्यात तयार झाली की ती इंग्रजालाही फसवतील आता।
नाहीतर पूर्वी एखाद्या बरोबर युद्ध करायचं असलं तरी पहिलं त्याला सावध करणार, हातात शस्त्र नसलं तर त्याला हातामध्ये शस्त्र घ्यायला लावणार आणि मग त्याच्याबरोबर युद्ध करणार. मग युद्धात मेलं तरी स्वतःला भाग्यवान समजत होते, कारण हतोवा प्राप्स्यसि स्वर्ग जित्वा वा भोक्ष्यसे महिम. गाफील ठेवून काटा काढायचे हे तंत्र भारतीय नाहीये, हे पाश्चिमात्य लोकांनी भारतात आणलेलं तंत्र आहे. आणि मग आता सगळेच त्याच्यात तरबेज झालेले आहेत, आता काही अडचण नाही. पण या धर्मक्षेत्रामध्ये, अध्यात्म क्षेत्रामध्ये, या परमार्थ क्षेत्रामध्ये फसवणारी माणसं पहिल्यापासूनच आहेत. फार नसली तरी अभाव होता असं नाही. इतर क्षेत्रामध्ये थोडस विश्वास ठेवताना माणसं डोळे उघडे ठेवून चाचपून वगैरे विश्वास ठेवतात, पण या क्षेत्रामध्ये माणसाचा सहज विश्वास बसतो. विश्वासच ठेवावा लागतो, कारण परमार्थ क्षेत्रामध्ये दोन घटक अतिशय महत्वाचे आहेत, एक धर्म आणि दुसरं ब्रह्म. धर्म म्हणजे पुण्य, ब्रह्म म्हणजे देव परमात्मा. महाराज, हे दोन्ही न दिसणारे वस्तू आहेत. पुण्यही दिसत नाही आणि देवही डोळ्याने नाही दिसत, बुद्धीने दिसत असेल तो, पण डोळ्याने तर दिसत नाही ना तो. आणि मग ज्या वस्तू दृष्ट नाहीत तिथं विश्वास ठेवल्याशिवाय दुसरा काय पर्यायच नाही. ज्या वस्तू दृष्ट नाहीत तिथं काय ठेवावा लागतो? विश्वासच ठेवावा लागतो. आणि मग अशा ठिकाणी त्या विश्वासाचा गैरफायदा उचलणारी माणसं पहिल्यापासूनच होती. बरंच रावणाला सीतेचं अपहरण करायचं होतं. सीता त्याला हवी होती. सरळ सरळ त्यांनी सैन्य घेऊन युद्ध करायला पाहिजे होतं रामाबरोबर. रामाला जिंकून, रामाला पराजित करून, बांधून म्हणा किंवा मारून म्हणा, मग सीतेची प्राप्ती करून घेऊ शकत होता तो. हा सरळ मार्ग होता, धर्म मार्ग होता. पण रामाची ताकद त्याला माहिती होती, कारण कवळं पोरग होतं त्यावेळेला याच्या छाताडावर पडलेलं धनुष्य त्याने उचललं होतं. आता तर चांगला निब्बर झालेला होता, त्याच्यामुळे युद्ध तर करू शकत नाही, सीता तर हवी. मग ठीक आहे, त्यांनी मारीचाची मदत घेतली, मारीचाला हरण बनवलं आणि सीतेपासून रामाला, लक्ष्मणाला दूर केलं. तिथेही काही अडचण नाही, हरण बनवून त्यांनी फसवलं. पण मग सीतेला फसवण्याकरता तो काय बनला माहितीये? सरळ साधू बनला. त्यांनी साधूच, तो पारधी बनला असता, मंत्री बनला असता तरी काही अडचण नव्हती. पण तो दुसरं त्यांनी रूप कोणतं घेतलं नाही, आणि रूप घेतलं ते कोणाचं? साधूचं. कारण साधूवर जेवढा सरळ सरळ विश्वास आणि त्यातली त्यात महिला मंडळाचा बसतो, ज्योतिषी, साधू, ब्राह्मण, सहजासहजी विश्वास यांच्यावर टाकला जातो. विश्वास फार मोठं धन आहे. पण मग ज्याच्यावर विश्वास टाकायचा ती जर विश्वासाला
लायक अशा प्रकारची व्यक्ती नसेल, लायक व्यक्ती असेल तर विश्वासाने फार मोठा फायदा होतो, आणि नालायक व्यक्तीवर विश्वास टाकला तर तेवढंच मोठं काय होऊ शकतं, नुकसानही होऊ शकतं. सावधान. विश्वास टाकत असताना थोडस आपलं 2 हात अंतर ठेवून टाकलेला बरा. नाहीतर मग म्हणजे मोठं नुकसान होतं. व्यवहारात नुकसान झालं तरी ते तात्पुरतं नुकसान असतं. आगारपीट आली, नुकसान झालं, 1 वर्षाचं नुकसान आहे ते, हे जन्माचं नुकसान होऊन जातं. त्याच्यामुळं अशा व्यक्तीपासून थोडंसं सावध. देवाचीच कृपा लागते महाराज. काय कळतं आपल्याला कोण लायक आहे आणि कोण नालायक आहे, त्या वर्षा वेशावरून तर नाही लक्षात येत, कारण खराब वस्तूच्या पॅकिंग चांगल्या असतात, हे तर नक्कीच आहे. कलर जास्तच भडक असला का थोडस जरा सावध राहिलेलं बरं राहतं. आपल्याला जास्त पार्थिव व्यवहाराचे काही जास्त संबंध येत नाही. आमचा टाळ पकवाजाशी संबंध येतो. ते पकवाज विकणारे असतात ना, आम्हाला माहित झालं, त्याच्यातून बऱ्याच लोकांना घेतल्यामुळं, आपल्याकडे घेतल्यामुळं. पकवाजाचं असं असतं, खोडावर त्याचा टिकणं, आवाज कायम राहणं हे असतं. कधी कधी मग ते बनवता बनवता खोड उलतात, फुटतात सुद्धा. मग तेवढे एवढं त्यांनी श्रम केलेलं असतं, ते पुन्हा ते फेकून द्यायचं, जीवावर येतो. मग त्या फुटलेल्या पकवाजाला ते मध्ये त्याचं ते फेवकाल लावून हे लावून इतकं काही उत्कृष्ट बनवतात. त्याला कलर चांगला देणार, काळा देणार. काळा कलर असला की शक्यतो सावधान राहायचं पकवाजा. त्याला वादी चांगली घालणार, 1 नंबरची वादी घालणार, त्याला पुडी चांगली करणार, त्याचा आवाज व्यवस्थित वाजणार. नालायक माणसात वा तो द्या म्हणतात, त्याच्या ओळखीचे असतात, ते म्हणतात नाही हो हे घ्या, नाही नाही तो द्या, पाना हो पुढे पाना, टोंग टोंग करतय, टोंग टोंग करतय. पण लय टुंग टुंग करत असलं तर सावध करत याच्या करता मी सांगितलं. आणि तो नक्की खोड खराब असतो. खोड चांगला असेल तर त्याला हलकी वादी घालणार, पुढे बरोबर घालणार नाही. पण त्याचं खोड चांगलं असतं, शक्यतो नागो खोड तर दाखवणारच नाही कोणाला. ते फसवणार असातला भाग आहे. तसं या क्षेत्रामध्ये फसवणारे आहेत, आणि त्याच्यापासून तुकोबाराय सावध करतात, जाग करतात. तुकोबाराय म्हणतात जे धर्मठक आहेत, धर्मठक, तुकोबारायने त्याला शब्द वापरलेला आहे, धर्मठक. धर्मठक शब्दाचा अर्थ धर्माच्या नावावर फसवणारे, धर्माच्या नावाखाली लोकांना लुबाडणारे, धर्माच्या नावाखाली लोकांचं रक्त ढेकणासारखं शोषण करणारे, धर्मठक म्हटलं जातं त्याला, धर्मठक. मला जाता पाहिजे होती तुकोबाराय. लय लोकांना धर्माच्या नावाखाली लुटलं जाऊ लागलेलं आहे आज, फार लुटलं जातं. काय कीर्तनातन, प्रवचनातन, भागवतातन काय नाटकं करतात, डोळ्याला पाणी काय आणतात, पार लोकांना नाचायला काय लावतात. लाखांनी सुपाऱ्या असतात, लाखांनी. दुसऱ्याला सांगायचं जग मिथ्या आहे आणि विषयात सगळं दुःख आहे आणि परमात्मा आनंद स्वरूप आहे, आणि यांचा एका एका शब्दाला हजारो रुपयाच्या अशा प्रकारची किंमत लावलेली राहते. सामान्य माणसं भरडली जातात, नाही कळत लोकांना, नाही कळत. तुकोबाराय म्हणून सावध करतात. तुकोबाराय म्हणतात हे धर्मठक आहेत, पाखंडे पाखंडी. महाराज नास्तिकापेक्षा, दुर्जनापेक्षाही घातक लोक आहेत ही मंडळी. कारण दुर्जन असेल तर भाविक माणसं अगोदरच त्याच्यापासून काय असतात, सावध असतात. नालायक जाऊ द्या म्हणतात, त्याच्या कशाला नादी लागायचं आपण, त्याला त्याचं कुठं ऐकायचं.
पण हे धर्माचं पांघरून घेतलेलं असतं याने, त्याच्यामुळे याच्या जवळ जातात माणसं. आणि मग यांच्या बोलण्यातच फक्त देवन पापन पुण्य असतं, आचरणात नाही. तुकोबाराय म्हणतात की धर्म ठक ऐसे म्हणती, धर्म ठक अशा प्रकारचे म्हणतात. कशा प्रकारचे म्हणतात? माया ब्रह्म ऐसे धर्म ठक म्हणती. मायेलाच ब्रह्म म्हणतात. धर्मठक मायेलाच काय म्हणतात? ब्रह्म म्हणतात. केवढा मोठा विशाल अर्थ अशा प्रकारचा याच्यामध्ये साठवलेला आहे. तुकोबार आहेत. शब्द सरळ सरळ असतात, जितका आत घुसावं तितकं त्याची गंभीरता आणि त्याची विशालता अशा प्रकारची लक्षात येते. तेव्हा धर्मठक माया ब्रह्म ऐसे म्हणती. आता पहा थोडं कसं 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 म्हटलं जातं याच्याकरता. रावणाने सीतेचं अपहरण केलं, अशोक वाटिकेमध्ये तिला ठेवलेलं आहे. अधूनमधून रावण जाऊन आपला महिमेचं बखान सीतेपुढं करून सीता आपल्याला वश होईल, होऊन ते आपला स्वीकार करेल असा प्रयत्न करतोय. पण सीता माता महान पतिव्रता असल्यामुळं रावणाचा स्वीकार करण्याचं मनातही येत नाही. मग रावणाने मंदोदरीला मध्ये घातलं, वकिली पत्र दिलं आणि सांगितलं की हे पहा, तू पतिव्रता आहेस, पतीची इच्छा पूर्ण करणं हे तुझं काम आहे. माझ्या बोलण्यावर सीता विश्वास ठेवत नाही, तेव्हा तू असं काहीतरी कर की ज्याच्यामुळं सीता मला काय होईल? वश होईल. धर्मठक याच्याविषयीचं मी उदाहरण देतोय. आता मंदोदरी पतिव्रता तर होती, प्रश्नच नाहीये. आपल्या इच्छेनं नाही, पण पतीच्या आज्ञेचं पालन करण्याकरता म्हणून सीतेवर तिनं जाळं टाकायचा प्रयत्न केला. पण ते जाळं म्हणजे धर्माचं बॅनर लावलेलं होतं. मला सांगायचं, तिनं सांगितलं, सीते तू महान पतिव्रता आहेस आणि पतिव्रता स्त्री ही पती वाचून दुसरं काहीच जाणत नाही. तुझा पती राम आहे, पण मला हे सांग की रामाचं स्वरूप काय मानतेस तू? 3.5 हाताच्या शरीराला राम म्हणतेस? अरे राम शब्दाची व्याख्या शास्त्राने असे केलेले आहे, रमन्ते योगिनः यस्मिन् स रामा. योगी ज्याच्यामध्ये रममाण होतात. प्रत्यक्ष परब्रह्म राम आहे, सच्चिदानंद तत्व राम आहे, देशानी कालानी वस्तूनी अपरिच्छिन्न असणारं तत्व म्हणजे राम आहे. हे माहित नाही तुला? सीतेनं सांगितलं, माहिती आहे मला. आणि मग जर परब्रह्म राम आहे, ब्रह्म राम ब्रह्म स्वरूप आहे आणि ब्रह्म जगत स्वरूप आहे, जगतातली प्रत्येक वस्तू ही राम रूप आहे, सगळेच राम आहे. मग सगळेच जर राम आहे तर तुला रावण राम का नाही वाटत? सगळेच जर राम आहे तर सगळ्यात रावण नाही आहेत का? रावण सुद्धा कोण आहे? राम आहे. मग जर रावण राम आहे तर रावणाचा अंगीकार करण्यात पातिव्रत्य नष्ट होईल अशी भीती वाटायचं काय कारण आहे तुला? म्हणजे शास्त्राचा आधार घेऊन तिनं युक्ती सीतेपुढे मांडलेली आहे की राम साक्षात परब्रह्म आहे आणि ब्रह्म हे स्वगत सजातीय विजातीय भेदरहित आहे.
ईशावास्यमिदं सर्वम, हे सगळं जगत रामस्वरूप आहे. जगतातच रावण आहे आणि रावण ही तत्वतः राम आहे. म्हणजे रावण राम आहे तर राम म्हणून त्याचा अंगीकार करायला तुला अडचण काय आहे? तर सीता माता होत्या. दुसरी एखादी म्हणले असतं हे तर खरंच आहे. सीतेनं सांगितलं, मंदोदरी तुझं ज्ञान जरा आडरानाने पळायला लागले. कसं काय आडरानाने पळायला लागलं? तूच आता सिद्धांत सांगितला की सगळं जगत काय आहे? राम आहे. हो, मग मी म्हणते म्हणजे शास्त्र सांगतंय सर्वम खलविदम ब्रह्म, सगळं हे ब्रह्म आहे. ब्रह्म आहे म्हणजे राम आहे. सिया राममय सब जग जानी, सब जग सिया राममय जानी. हा, सीता म्हणते तेच मी म्हणते तुला की जर सगळं राम आहे, जग राम आहे, त्याच्यात रावण सुद्धा राम आहे, तर तुला सीता वेगळी कशी काय दिसायला लागली, हा माझा प्रश्न आहे. म्हणजे तुला रावण सुद्धा राम वाटतो आणि सीता रामाहून वेगळी कशी काय दिसायला लागली, कशी काय राहिली? जर सगळंच राम आहे तर सीता राम नाही का? आणि मग सीताही राम आहे तर राम आणि रामाचा काय अंगीकार करायचा आहे? याला धर्मठक म्हणतात. अशा प्रकारच्या धर्माची युक्ती घालून लोकांना अधर्माकडे वडणारे जे नालायक अशा प्रकारचे आहेत, बुरखा धर्माचा घेतलेला आहे, पांघरून धर्माचा घेतलेला आहे आणि धर्माच्या नावावर अधर्माचं आचरण करणारी जी मंडळी आहे, तुकोबाराय त्यांच्यापासून सावध करतात. तुकोबाराय म्हणतात हे मायेलाच काय म्हणतात? ब्रह्म म्हणतात. एक उदाहरण दिलं मी तुम्हाला. शास्त्र सांगतं तत्वमसी, महावाक्य, ते ब्रह्म तू आहेस. अहम ब्रह्मास्मी. वा, शास्त्राने सांगितलेलं आहे की मी काय आहे? ब्रह्म आहे. मी ब्रह्म आहे. मी कोण आहे? ब्रह्म आहे. ब्रह्माची उपासना करा मग, म्हणजे माझी उपासना करा, कारण मी ब्रह्म आहे. मी ब्रह्म आहे. आता मी ब्रह्म आहे हे शास्त्र आहे. तत्वमसी हे काय आहे? शास्त्र आहे. तर मी ब्रह्म आहे. तर मी म्हणजे कोण? मी हे जे सर्वनाम आहे त्या सर्वनामाचा जो विषय आहे असं तत्व ब्रह्म आहे. आणि हा मी कशाला म्हणतो? शरीराला म्हणतो, आणि शरीर ब्रह्म आहे म्हणतो. आणि मग शरीराला ब्रह्म मानून देहखंडानाम आत्मा ईश्वर पाषाण प्रतिमा यया परवती प्रमा ढळोची नेने, मग पिंडाचं पोषण करतो. पिंड पोसावे हे अधमाचे ज्ञान, पिंड पोषकाच्या जळो ज्ञान गोष्टी. अशा प्रकारचं पिंडाचं पोषण करत असतील, अर्थात ते शरीर माया आहे, कार्यात्मक माया म्हणजे शरीर आहे, आणि त्या शरीरालाच काय समजतात? ब्रह्म समजतात, ब्रह्म मानतात. माया ब्रह्म ऐसे म्हणती कोण? हे धर्म मार्तंड नाही, हे धर्म ठक, धर्माच्या नावावर फसवणारे मायेला ब्रह्म अशा प्रकारचं मानतात. आणि मग मायेला ब्रह्म मानून स्वतःही फसतात. आणि मग त्यांना ज्याने गुरु मानलेलं आहे ते काय करणार?
तेही शरीरालाच काय मानणार, ब्रह्म मानणार आणि शरीराची अशा प्रकारची सेवा करणार. तेही नागवणार आणि हाही नागवणार. माया ब्रह्म ऐसे म्हणती धर्मटक, आपणा सरीसे लोक नागविले. आपल्या बरोबर त्यांनी लोकांचंही अशा प्रकारचं वाटोळ केलं. म्हणजे किती अवघड आहे. म्हणजे धर्माची स्थापना करणं हे संतांना सुद्धा किती अवघड आहे. अधर्मापासून लोकांना परावृत्त करून धर्म मार्गावर आणत असताना धर्माच्या नावाखाली लुटणारी जी मंडळी आहे त्यांच्याही पासून लोकांचं काय करावं लागतं, रक्षण अशा प्रकारचं करावं लागतं. आणि तुकोबाराय म्हणतात की ही मंडळी मायेला ब्रह्म आहे अशा प्रकारचं मानून स्वतःच सगळ्या जगाला नागवतायत. विषयी लंपट शिकवी कुविद्या, मनामागे नांद्या होवनी फिरे. विषयी लंपट, विषयासक्त आहे. सगळे विषय हवे, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, अत्यंत विषयासक्त आहे. आणि मग विषयासक्त असल्यामुळं त्या विषयाची परिपूर्णता करण्याकरता विद्या नाही शिकवीत. काय शिकवतोय? कुविद्या. ज्या विद्येनं अधःपतन होईल त्या विद्येला काय म्हणावं? कुविद्या म्हणावं. ज्या विद्येनं ऊर्ध्वगामी होऊ ती सुविद्या अशा प्रकारची. तेव्हा विषयी लंपट आहे, शिकवी कुविद्या, कुविद्येचं शिक्षण देतो. आणि मनामागे नांद्या होवनी फिरे. आणि जसं मन म्हणेल त्याप्रमाणे वर्तन करतो. मनाचा गुलाम बनलेला असतो. तुकोबाराय म्हणतात नांद्या. तुका म्हणे ते गाढव. माणसामध्ये काही गाढव आहेत. माणसात कोण गाढव आहेत? जे शिकलेले नाही ते का? नाही, शिकलेले बी बरेच गाढव आहे. मी सगळे म्हणत नाही. सगळे अपवाद असतातच प्रत्येकामध्ये, सगळे नाही. मग कोण गाढव आहे? जे मनाच्या मागे बोंबलत जातात. मन म्हणेल तशा प्रकारे जे वागतात. आणि मग कसं वागायला पाहिजे? शास्त्र म्हणाल तसं वागायला पाहिजे. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थित ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तुमिहार्हसि. शास्त्र म्हणेल तशा प्रकारे वागावं. संत म्हणतील तशा प्रकारचं वागावं. संत म्हणतील तसं वागायचं की शास्त्र म्हणतील तसं वागायचं? तर संत जे म्हणतात त्यालाच शास्त्र म्हणतात. शास्त्र हे संतांनीच म्हणलेलं असतं. तेव्हा शास्त्र आणि संत एकच आहे. शास्त्र आणि संतांमध्ये विरोध नसतो. त्यांनी जसं सांगितलेलं आहे तसं. आम्ही त्यांनी सांगितलेलं आहे असं नाही. मन सांगल तसं वागतो. कधी कधी शास्त्राप्रमाणे वागत असतो, त्याही वेळेला मनाने सांगितलेलं असतं आपण तसं वागू. म्हणून हा काय करतो? तसं वागाय. काही रिकामी माणसं असतात. एकाने उगवतच ती ठरवते म्हणे का रे आपल्या गावात बायकाचं ऐकणार कोण कोण आहे? अगं काय काम नाही, काही नाही, घेणं नाही, देणं नाही, रिकामीच काम का नाही. मग त्यांनी मध्ये ठरवलंच त्याने. आणि मग असे 2 हाल केले. सगळ्यांना आव्हान केलं, सगळ्यांनी यायचंय. आणि मग तिथं गेलं की त्याला विचारायचं तुम्ही कोणाचं ऐकता? घरच्याच ऐकतो, या हॉलमध्ये जा. पण मग जवळजवळ सगळे तिकडच्याच हॉलमध्ये एकटा होतात. तो हिकडच्या हॉलमध्ये गेला. त्याला विचारलं सगळे संपल्यानंतर, का रे बस सगळे तिकडे गेले आणि तू इकडे कसं काय आला? तेव्हा तिनं सांगितलं होतं की तिकडे लय गर्दी होईल, तुम्ही आपल्या हिकडच्या हॉलमध्ये. आता ते घरच्याच ऐकतात की नाही मला नाही माहिती, पण मनाचं ऐकतात मात्र सगळीच. आणि मग मन जर शास्त्र विरोधी सांगत असताना ऐकत असतील तर ते गाढव आहेत.
तो काय म्हणे, ते गाढव. मग शिकलेले असले तरी गाढव आहेत, आमदार असले तरी गाढव आहेत, सत्तेवर असले तरी गाढव आहेत, कीर्तनकार असले तरी गाढव आहेत. कोणी असो, मन जसं सांगेल तसं जो वागतो तो काय आहे, गाढव आहे. शास्त्रामध्ये लक्षणाला महत्व असतं. तुम्ही काय कोण आहे, काही संबंध, काही महत्व नाही. आणि हा मनामागे नांद्या होऊन फिरे, मनाच्या मागे अगदी नंदी बैल होऊन जात असतो. आणि मग हे मन, इंद्रिय काय आपण यांचं वाटोळं केलंय काय माहिती नाही महाराज. किती आपण लाड करतो बरं इंद्रियाचा, किती लाड. कर्मेंद्रिय जरी असली तरी त्याचं सुद्धा किती संगोपन करतात माणसं. तास तास दात घासत असतात. आणि काय माहिती या इंद्रियाला. आपलं कल्याण ज्याच्यामध्ये ते करायचं म्हटलं का वारं जातं त्याच्यावर. आणि ज्याच्यात आपलं वाटोळ आहे ते करायला मग सगळे असे उत्साही असतात. हिताशी जे जे निके ते सदाची इंद्रिया दुखी. तुम्ही पहा, वाणीला म्हटलं की बाई 1 तास नुसतं देवाचं नामस्मरण करायचं. तिला काय त्रास आहे का? 1 तास बडबड करायला काय अडचण आहे का? तिचं तोंड पहा कसं होते. विठ्ठल 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 मुस्काडात लावावी आपल्या नाही, ते वाणीच्या. काय तुला काय ताप काय, आम्ही सांगतोय ना. म्हण ना विठ्ठल विठ्ठल, तुझ्या काय बापाचं चाललंय. आणि तीच वाणी एखाद्याची निंदा फिंदा करायला लागल्यानंतर बघा तुम्ही, पाण्याचा घोट सुद्धा घेत नाही. आणि उत्साह किती असतो त्याच्यात, कारण त्याच्यात आपलं वाटोळ आहे ना. पाप होतं, दुःख भोगावं लागतं आपल्याला पुढं. ती करण्यामध्ये वाणीला उत्साह असतो. आणि देवाचं नामस्मरण पारायणाला एवढे काठ्य पाठवते, जा बस पारायणाला. याच्या बापाला कळा नाही गेली ती ज्ञानेश्वरी, ते पोरग पाठवते ते ज्ञानेश्वरी वाचायला. त्याला काय करते, बस दुसऱ्याला चिमटे घेत. आता खेड्यापाड्यात अशी बेकार वाईट ते त्यांना पारायण खरं नाही ठेवावं. त्याच्यापेक्षा 2 तास नामस्मरण करत जा. उगाच चिरोटे एवढे पिळगी होऊन येते काय. त्यांना त्यांचा काही दोष आहे असं नाही, लहान आहे, त्यांना काही कळतच नाही. ही तर नाही, हे तर कल्याण काय. हे घोडमे गावात फिरते आणि ती बारकी पोरं तिथं बसवते आणि खाली लिहिते प्रत्येकाने पारायणाला बसावं. घरातल्या प्रत्येकाचा एक माणूस पारायणाला आला पाहिजे. मग जाय रे, त्याला शाळेत जायचं जीवावरच आलेलं राहतं पहिल्यांदा. तिकडं मस्त पोहे प्यायची व्यवस्था असते. कधी गेलं वाचलं तर वाच. लोकांनी पानं उचटली की मग हे पान उचल काय असते पान कर. कसा अनुभव आहे. म्हणजे यांना, ह्या इंद्रियाला आपण आपलं म्हणायचं, त्यांचं किती लाड अशा प्रकारचं करायचं. आणि आपलं हिताचं असलं का त्यांच्या अजून वारं जातं. काय सुतक पडलंय म्हातार मेला याचा. आणि वाटोळ होण्याचं असलं मग तिथं मात्र तयार तत्पर अशा प्रकारचे. हिताशी जे जे निके ते सदाची या इंद्रिया दुखे. एरवी सोपे योगासारखे काय. आणि त्यातली त्या सगळ्या इंद्रियाचं मॅनेजर मन आहे. वाईट चिंतन करायचं म्हणलं की असं घोड्यासारखं नाचत. चांगलं काही करायचं म्हणलं की लगे नाहीच तर नाही म्हणत, पण असं टाळणार. कीर्तनाला जायचं. मग त्याच्यापेक्षा घरीच जप केला तर नाही चालणार का? मग कीर्तनात तरी काय सांगतात, देवाचं नाव घ्या म्हणून सांगते का नाही. मग घरीच जप केला तर आपण, म्हणजे त्याला जप करायचं असं नाही, कीर्तनाला जायचं टाळायचं फक्त. आणि मग कीर्तनाला जायचं टाळलं की जप कशाला करतंय. कोणी गप्पा मारीत बसलं का तिथं जाऊन बसत आहे. मग तेव्हा विषयी लंपट शिकावी कुविद्या, मना मागे नांद्या होऊन फिरे. आणि मग काय, शास्त्रांनी जसं सांगितलेलं आहे तसं केलं
तर ते पुण्यकारक होतं, मनाने केलेलं नाही चालत. दृष्टांत देतात त्याच्याकरता. करोनी खाता पाक जिरे सुरण राई. राई मोहरी वगैरे हे जे पदार्थ आहेत ते पाक करून खाता. स्वयंपाकामध्ये व्यवस्थित टाकले तर मग स्वयंपाकालाही चव येते आणि तेही पचतं. त्या खाण्याचा आनंद अशा प्रकारचा येतो. पण जर अन्य मार्गाने तसंच खाल्ले, मोहरी पक्व करून नाही खाल्ली तर त्रास होतो, दुःख होतं, शरीरावरही अनिष्ट त्याचा परिणाम होतो. करिता तिथेही दुःख पावे. शास्त्रांनी लहान मुलाला औषध घ्यावं, औषध कडू असतं, मग ते नाही घेणार म्हणते. ती आई म्हणते, हे बाय, काही पोरांना गोड खायची सवय आवड असते, ती गोड खातात, पोटात जंत होतात. मग ती हालचाल करायला लागले की त्याचं भलतं पोट दुखतं, मग ढोरासारखं आरडतं, आई पोट दुखतंय, आई पोट दुखतंय. वैद्याकडे नेलं, वैद्याने पाहिलेले जंत झालेले आहेत. मग औषध, जंत मरण्याकरता औषध घ्यायचं. ते औषध भलतं काय असतं, कडू असतं. ह्याला गोड खायची सवय, ते कडू औषध ते पोरग म्हणतो मी नाही घेणार. मग वैद्याने सांगितलेलं असतं त्याला गोड खाऊ देऊ नका, गोडापासून त्याला, कारण गोड आत गेलं की ते जंतू ते गोड खाण्याकरता फिरायला लागतात आणि ते फिरायला लागले की मग पोट दुखतं याचं. गोड खाऊ देऊ नका, जंतू मारायचं औषध घ्या. ते जंतू मारायचं औषध काही घेत नाही, आई बाप त्याला गोड देत, म्हणजे गुळ मागत राहतं, गुळ देत नाही. मग आई म्हणते तुला गुळ घ्यायचाय, खायचाय, अगोदर हे औषध घे कब्बर, मग तुला गुळ मिळेल. नक्की देशील ना? हा नक्की. डोळे झाकून कोटा गाठा पिऊन टाक. आता तिला गुळ द्यायचा असतो का औषध पाजायचं असतं? औषध पाजायचं असतं. औषध घ्यावया चाळविले बाळा, दावनिया गुळा दृष्टीपुढे, दृष्टीपुढे गुळा दावनिया. त्याच्या समोर गुळ दाखवून, पण अगोदर औषध दे, नाही अगोदर औषध घे. मग औषध घेण्याकरता ते गुळ दाखवण्याकरता चाळवलेलं असतं. तसं शास्त्रांनी निषिद्ध कर्म सोडून देऊन विहित कर्म करावं म्हणून त्याला स्वर्गाचा गुळ दाखवलेला असतो. तर त्यांनी स्वर्गाला जाण्याकरता कर्म करावं म्हणून नसतं दाखवलेलं, निषिद्ध कर्माचा त्याग करून त्यांनी विहित कर्म करावं म्हणून तो गुळ दाखवलेला आहे. तर तो उद्देश शास्त्राचा तो स्वीकारतच नाही. आणि मग स्वर्गाचं जास्त कौतुक चालू असतं. तुकोबाराय म्हणतात, बाबांनो, या दुःखातून जर मुक्त व्हायचं असेल, तरुण जायचं असेल, तर तरावया आधी शोधा वेदवाणी. तरुण जाण्याकरता काय साधन करावं, कसं साधन करावं, त्या साधनामध्ये प्रतिबंधक घटक कोणकोणते आहेत, सहकारी घटक कोणकोणते आहेत, हे सगळं पहिल्यांदा समजून घेण्याकरता वेदवाणी शोधा. वेदाच्या वाणीचं चिंतन करा, वेदवाणी समजून घ्या. आता वेद कोण सांगल वा? आपण फक्त वेदाची नावच ऐकतो, प्रत्यक्ष वेद कोण पाहिलेला आहे? कोणाला कळतो तो? त्याचं तात्पर्य कसं समजणार आहे? आपण संसारी माणसं. महाराज, वेदवाणी, संतांच्या मुखातून बाहेर पडणारी वाणी ती काय असते? वेदवाणी. तुकोबाराय म्हणतात, वाचा बोलो वेद नीती करू संती केले ते. गाथा ही वेदवाणी आहे, वेदवाणी. तैसे तयाचे शब्द सुखे म्हणो येती वेद, सदेह सच्चिदानंद कानो हावे. तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद. गाथ्याविषयी रामेश्वर शास्त्री असं म्हटलेले आहेत की चहुवेदाचे हे केले शे विवरण, अर्थही गहन करोण्या. तेव्हा वेदवाणी शोधा, गाथा शोधा, ज्ञानेश्वरी शोधा, भागवत शोधा, हे सगळी वेदवाणी आहे. तेव्हा तरावया आधी शोधा वेदवाणी.
वांझट बोलणी वारा त्याची, त्याची वांझट बोलणी. ज्याने अनुभव घेतलेला नाही, ज्याला अनुभव घ्यायचाही नाही, त्याच्या नावाखाली शरीराचं पोषण करायचं आहे, पिंड पोषकाच्या जळो ज्ञान गोष्टी, वांझट म्हटलेले त्याला. वांझट, वांझट म्हणजे फलापर्यंत जो पोचलेला नाही, भगवत साक्षात्कार करून घेतलेला नाही, त्याचं बाजूला सारा. आणि मुख्य अशा प्रकारचे मूळ जे ग्रंथ आहेत ते ग्रंथ पहा. तरावया आधी शोधा वेदवाणी, वेदवाणी अशा प्रकारचे शोधा जर तरुण जायचं असेल तर. आणि मग त्या संतांनी जसं सांगितलेलं आहे तशा प्रकारचं साधन करा. हा धर्मठक काय म्हणतोय फेका बाजूला ते, कारण त्याचं बोलणं कसं आहे, वांझट आहे. वांझट, वांझट म्हणजे निष्फल, फलापर्यंत घेऊन जाणार नाही, फलदायी नाहीये. त्यामुळं प्रत्यक्ष वेदवाणी शोधा, त्याच्या वचनाला बगल अशा प्रकारचे द्या. तो का म्हणे जया पिंडाचे पाळण. कोणाची वाणी ही वांझट आहे? ते तर शास्त्रच सांगतात की. तो का म्हणे जया पिंडाचे पाळण. ज्याला शास्त्र सांगून फक्त पिंड पोसायचा असतो. पिंडाचं पालन तर सगळ्याला करावंच लागतं, पण शास्त्राप्रमाणे साधन करण्याकरता पिंड कारणीभूत आहे म्हणून पिंडाला पोसणं वेगळं, आणि शास्त्र सांगून पिंडाला पोसणं वेगळं. म्हणजे पिंड पोषण हे ज्याचं साध्य आहे, पिंड पोषण ज्याचं साधन आहे, तर सगळ्यालाच पिंडाचं पोषण करावं लागतं. पण पिंडाला पोसण्याकरताच अशा प्रकारचा हा परमार्थाचा शब्द उच्चारतोय तो. साध्य पिंड पोषण आहे आणि साधन परमार्थ आहे. त्याचे बोलणं काय आहे, वांझट आहे. तोही मुक्त होणार नाही, त्याचे ऐकणारेही मुक्त होणार नाहीत. म्हणून अशा लोकांच्या बोलण्याला बाजूला फेका आणि वेदवाणी अर्थात गाथा ज्ञानेश्वरी यांचं चिंतन करा. शोधा म्हटलेलं आहे. शोधा म्हणजे पारायण करा नाही. तुकोबारायांना माहिती आहे बरेच पारायण होणार होते पुढे, म्हणून पारायण करणं चांगलं नाही असं नाही, पण पारायणात अडकणं चांगलं नाही. पारायण करणं ही पायरी आहे. ती पायरी वर जाण्याकरता असते, ती बसण्याकरता तिथंच थांबण्याकरता नाही. ज्या ओवीचं आपण पारायण केलेलं आहे ज्ञानेश्वरीचं, त्या ज्ञानेश्वरीचा अर्थ काय आहे हा आपल्याला समजला पाहिजे. गाथ्याचं पारायण केलं तर गाथ्याचा अर्थ काय आहे, संतांनी त्याच्यामध्ये नेमकं काय सांगितलं. पारायण करण्याकरता संतांनी ग्रंथ नाही लिहिले हे तर खरंच आहे ना. त्यांना समाजाला जो विचार सांगायचा आहे तो विचार त्या ग्रंथातून मांडलेला आहे. आणि मग त्याच्यातला विचार आपण घ्यायला पाहिजे ना. आपण विचार न घेता नुसतीच जर पारायण केली तर संतांनी केलेलं कार्य व्यर्थ जाईल. म्हणून शोधा, संशोधन करा, त्याचं वाचा, अर्थ समजून घ्या आणि त्याप्रमाणे साधना करा, वागा. त्याला शोधा अशा प्रकारचं म्हणतात. वांझट बोलण्यावर लक्ष देऊ नका. वांझट बोलणं कोणाचं आहे, ज्याला पिंडाचं पोषण करायचं आहे त्याचं. तो काय म्हणे जया पिंडाचे पाळण. त्याला नघडे नारायण भेटे तया, तया नारायण भेट न घडे. त्याला देवाची भेट होत नाही. मग त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून दुसऱ्याला तसे तरी कसे काय होणार आहे. म्हणून वांझट बोलणं आहे त्याचं. त्याला वारा आणि तरावया आधी शोधा वेदवाणी. या अभंगामध्ये ध्रुपद नाहीये. खरं तर तरावया आधी शोधा वेदवाणी हेच त्याचं काय ध्रुपद अशा प्रकारचं आहे. असं तुकोबारायांना या धर्म ठकापासून तुकोबारायांनी आपल्याला काय केलेलं आहे, सावध अशा प्रकारचं केलेलं आहे. पुंडलिक वरदा.